नमस्कार. ह्या 8-10 काश्मीरी लाल मिरची मी भिजत घातल्या होत्या गरम पाण्यामध्ये. आता गरम पाण्यातून ह्या काढायच्या आहेत आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या. नंतर 10-15 पाकळ्या लसणाच्या टाकल्या आहेत. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तर लसूण टाकायचं आहे, याच्यामध्ये अद्रक नाही टाकायचं आहे. आता नंतर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकून झाली की नंतर चवीनुसार मीठ टाकून हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून झालं की नंतर मग थोडंसं ह्याच्यामध्ये तिखटाचा मसाला टाकायचा आहे. जो आपला घरचा मसाला असतो तिखट, तो टाकायचा आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता. आता हा मसाला टाकून त्यात थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आणि हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. बारीक अशी पेस्ट करायची, एकदम बारीक नाही, जाडसर पेस्ट राहिली पाहिजे. आता ही पेस्ट करून झाली की नंतर पापलेट मी स्वच्छ धुवून ठेवले आहेत. आता पापलेट स्वच्छ धुवून त्याला चिरा पाडून घेतले आहेत. तर आपण पापलेटला हा मसाला चांगला लावून घेऊया दोन्ही बाजूनी. हे बघा, पापलेटला मस्त असा मसाला लावून हाताने लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने. आता हा मसाला लावून झाला की नंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा ठेवून झाला, त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की नंतर हे आपले जे पापलेट, ह्याला रवा फ्राय वगैरे नाही तर तांदळाचं पीठ वगैरे काहीच नाही लावायची गरज आहे. ह्याला असंच तळायचं आहे. हे बघा, म्हणजे लाल मसाल्यातले आपले हे पापलेट फ्राय एकदम ह्याची एकदम भारी टेस्ट येते. तर तुम्ही एकदा करून बघा हे. आणि नंतर आपला हा मसाला वरती राहिलेला तो आपण ह्याच्यावरती लावायचा आहे पापलेटवरती. तर पापलेटवरती लावून झालं की थोड्याशा कढीपत्त्याची पाने मी याच्यामध्ये टाकली आहेत. कढीपत्त्याने चांगली टेस्ट येते. आता हे असं आलटून पलटून हे चांगलं मस्त दोन्ही बाजूनी आपण फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आता हे पलटी करायचं. पापलेट 5 मिनटं झाले की पलटी करायचं. गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे, मंद गॅसवरतीच हे करायचं आहे. कारण गॅस फास्ट ठेवला तर सगळं मसाला आपला करपून जाईल आणि मग त्याची आपल्याला चव लागणार नाही. आणि आता हे कोकमचं पाणी, हे 3-4 कोकम घेतले होते, त्याचं पाणी केलं आहे आणि ते पाणी ह्याच्यावरती वतून घ्यायचं. असं व्यवस्थित सगळ्यावरती टाकून घ्यायचं पापलेटवरती. आणि आपलं पापलेट फ्राय तयार आहे लाल मसाल्यातला. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही एकदा हे करून बघा. ही रेसिपी फार टेस्टी पापलेट लागतात. धन्यवाद.